लग्नानंतर होईलच प्रेम चर्चा भागाची सुरुवात होते विक्रम पासून. तर आता इथे विक्रम किचन मध्ये असतो आणि आता तो काहीतरी बनवत असतो. तेवढ्यातच आता नंदिनी येते. तर आता इथे नंदिनी म्हणते, बाबा मी करून देते ना कॉफी, असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे विक्रम करायला देत नाही तिला आणि इशारा करतो नको म्हणून. बाबा असं म्हणते आता इथे नंदिनी, मला थोडं थोडं बोलायचं होतं, असं म्हणते आता इथे नंदिनी अश्रू घेऊन आपल्या डोळ्यात. तर आता इथे विक्रम, काय म्हणालीस का तू मला, असं म्हणतो तो. नाही कारण मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं, हे ऐकायची सवय नाही आहे का मला, असं म्हणतो आता इथे विक्रम. तर आता इथे नंदिनी आपल्या अश्रू पुसते. बाबा सॉरी, असं म्हणते आता नंदिनी. बाबा मनापासून खूप खूप सॉरी, असं म्हणते नंदिनी. मी तुझं सॉरी ऐकायला नाहीये आणि तुझं जे सॉरी आहे ना ते माझ्या आईच्या फोटोसमोर जाऊन ठेव, असं म्हणतो विक्रम. तिची नजर विचारतीये की तो हार विकीपर्यंत गोष्टी गेल्याच कशा, असं म्हणतो विक्रम. आज ती असती ना तर जीवा तिचा लाडका म्हणून त्याचे कान नसते धरले, माझे आणि मानिनीचे कान धरले असते आणि जाब विचारला असता आम्हाला, असं म्हणतो आता विक्रम. आणि कम्युनिकेशनच्या गोष्टी करताय तुम्ही आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यात एवढं का वाईट घडतंय आणि त्याची कल्पना सुद्धा नाही आहे तुम्हाला. कसले आहे बापरे तुम्ही, असं म्हणतो होता इथे विक्रम. मला सुद्धा तसंच वाटायला लागलंय, असं म्हणतो तो. असे कसे आहे बापा मी, फुकटच्या गप्पा मारला आम्ही तुमच्याशी, पण तुमच्या मनात काय चाललंय हे तुमच्या डोक्यात वाचता येत नाही आम्हाला, असं म्हणतो विक्रम. नाही 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 बाबा, प्लीज प्लीज तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, असं म्हणते आता इथे नंदिनी. अहो आई बाबा म्हणून तुम्ही कुठेच चुकला नाही आहात, असं म्हणते आता इथे नंदिनी. उलट तुमची मुलं म्हणून आम्हालाच तुमच्या मनाचा नीट विचार करता नाही आला, असं म्हणते नंदिनी. नाही नाही नाही, असं म्हणतो ते विक्रम. तुम्ही मुलं तरी किती आणि कसा विचार करणार ना आईबाबांचा. काय नाही काय नाही, असं म्हणतो इथे विक्रम. आईबाप म्हणून आम्हीच निष्काळजी आणि बेजबाबदार आहोत हे सिद्ध झालंय आता, असं म्हणतो इथे विक्रम. विक्रम देशमुखचा मुलगा बाजारात जाऊन दागिना विकतो आणि मला कल्पनाही येत नाही, असं म्हणतो विक्रम. म्हणजे काय काय करतोय काय मी, असं म्हणतो विक्रम. बाबा प्लीज, असं म्हणते नंदिनी. बाबा प्लीज तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, असं म्हणते नंदिनी. ह्या सगळ्यात तुमचा काहीच दोष नाही आहे आणि काही चूकही नाही आहे, असं म्हणते नंदिनी. खरं तर चूक आमचीच झाली, असं म्हणते नंदिनी. तर ती म्हणते, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही घरात सांगितलं नाही, पण उलट त्याचाच तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास झाला, असं म्हणते आता इथे नंदिनी रडत रडत. बघा प्रेक्षक हो बाबा, असं म्हणते ती. बाबा ह्या आधी मी तुमच्याकडे कधीच काहीच मागितलं नाही, असं म्हणते ती, पण ह्या वेळेला आम्ही मागतेय, असं म्हणते ती. प्लीज, असं म्हणते नंदिनी. प्लीज जीवाना माफ करा ना बाबा, असं म्हणते नंदिनी. मला माहिती आहे की पैसे कमवण्याचा त्यांचा मार्ग चुकीचाच होता, पण त्यांचा हेतू वाईट नव्हता बाबा, असं म्हणते आता इथे नंदिनी. खरंच नंदिनी, असं म्हणतो आता इथे विक्रम. जीवा आणि पार्थ जेव्हा शाळेत जायचे ना तेव्हा मी आणि मानेनी त्यांना रोज 2 रुपये द्यायचो आणि ते त्यांच्या पिग्गी बँकमध्ये सेव्ह करायला सांगायचं, असं म्हणतात इथे विक्रम. आणि मग दर महिन्याच्या शेवटी आम्ही किती पैसे दिलेत त्यांना ते मोजायला लावायचो, कारण रोज त्यांनी त्या पिगी बँकमध्ये 2 रुपयेच टाकलेत हे आम्हाला आणि त्यांना कळण्यासाठी. तर असंच एका महिन्याच्या शेवटी जीवाच्या पिग बँकमध्ये 1 रुपया सुद्धा उरलेला नव्हता. त्याचं कारण विचारलं मी त्याला, काय रे बाबा असं का, तर त्याने असं सांगितलं की एका गरीब विद्यार्थ्याला पुस्तकं घेण्यासाठी म्हणून मी पैसे दिले, त्या पैशांची मदत केली त्याला, पण तेही आम्हाला न सांगता, असं म्हणत होता इथे विक्रम. त्यावेळी सुद्धा जीवाचा हेतू का वाईट नव्हता, असं म्हणत होता इथे विक्रम, पण ही सगळी गोष्ट त्याने आमच्यापासून लपून केली, ह्याचा आम्हाला वाईट वाटलं, असं म्हणत होता इथे विक्रम. खूप वाईट वाटलं, असं म्हणत होता इथे विक्रम. काय ना गं, आम्ही आईबाप म्हणून मुलांना वाढवतो ना तेव्हा आमच्या मनामध्ये काहीतरी छोट्या अपेक्षा असतात, असं म्हणत होता इथे विक्रम. पण त्या सुद्धा पूर्ण होत नाहीत ना पूर्ण, तेव्हा वाईट वाटतं आणि संताप होतो खूप, असं म्हणत होता इथे विक्रम. आताही माझं तेच झालंय, असं म्हणतो तो. पण बाबा, असं म्हणते नंदिनी, हे बघ तू बाकी काही बोल, पण जीवाला माफ करण्याची गोष्ट माझ्याकडे अजिबात करायचं नाही, असं म्हणत होता इथे विक्रम. खूप हर्ट केलंय मला त्याने, असं म्हणत होता इथे विक्रम. आणि तू सुद्धा, असं म्हणत होता इथे तो नंदिनीला. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे विक्रम म्हणतो, कारण माझा सगळ्यात जास्त भरोसा तुझ्या समजूतदारपणावर होता नंदिनी. काय असतं ना गं, वर्गातलं नाथाळा विद्यार्थी असतो त्याने किती मस्ती केली तरी दुःख होत नसतं, पण हुशार विद्यार्थी जेव्हा फेल होतो ना तेव्हा त्या शिक्षकाला स्वतःच नापास झाल्यासारखं वाटतं. आणि मी सुद्धा नापास झालो आता, असं म्हणतो विक्रम. मी आणि मानिनी, असं म्हणतो विक्रम. तेवढंच मानिनी आलेस बघा प्रेक्षक किचन मध्ये, आणि आता विक्रम बघतो मानिनीला. तर आता इथे नंदिनी पण बघते मानिनीला. तर आता इथे मानिनी येते, विक्रमच्या बाजूला थांबते. तर आता इथे मानिनी आलेली असते आणि विक्रम जातो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या आणि वसवात्या येस 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 म्हणून नाचत असतात. आज तर मला खात्रीच पडली आहे, देने वाला जब भी देता है छप्पर फाड़ के देता है, असं म्हणते आता इथे रम्या.
त्याने तर आपल्याला अजून काहीच दिलं नाही रम्या असं म्हणते वसवत्या. नाही 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 नाही, पण आज असं वाटतंय ना की रोज असं थोडं थोडं सुख जरी पदरात टाकलं ना तरी चालेल असं म्हणते वसवत्या. मलाही तसंच वाटतंय असं म्हणते रम्या. पण ना फक्त जीवाने नंदिनीला टार्गेट केलं होतं असं म्हणते रम्या, पण ती काव्या आपोआप ओढली गेली. तू बघितलंस? पार्थ किती भडकला होता तिच्यावरती. येस 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 असं म्हणते रम्या. अगं तो भडकणारच ना रम्या असं म्हणते वसवात्या. तो बेचारा कधी कुणापासून काही लपून ठेवत नाही ग, मग बायकोकडून तशीच अपेक्षा ठेवणार ना असं म्हणते वसवात्या. तर आता रम्या म्हणते आई तू तरी निदान त्या काव्याला पारची बायको म्हणू नकोस. तिडीक जाते माझ्या डोक्यात. र बाई नाही म्हणणार मग तर झालं. मग मला काय म्हणायचं ते ऐक. युगने त्याचा रिझल्ट लपवला होता तेव्हा पार्थ किती चिडला होता हे आठवतंय ना असं म्हणते वसवात्या. अगं ते कसं विसरेन मी असं म्हणते रम्या. तो तर आपल्या आयुष्यातला सोन्याचा दिवस होता असं म्हणते रम्या. त्याच दिवशी मी नंदिनी आणि युगच्या खोट्या बोलण्याचं भांडवल करून आपली शिक्षा माफ करून घेतली होती असं म्हणते रम्या. पण आपली शिक्षा माफ होईपर्यंत इकडची लोक आपल्याशी कशी वागली होती ना ते कधी विसरायचं नाही आहे रम्या असं म्हणते आता इथे वसवत्या. मला एकेकाला रडवायचे असं म्हणते वसवत्या. त्यांचे रडायचे दिवस आलेच आहेत ते असं म्हणते रम्या. दिवाळीमध्ये एकमेकांसोबत नाचले होते ना तुरु 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 असं म्हणते वसवत्या. आता आपल्या तालावरती नाचतील असं म्हणते वसवत्या. जीवा रोज कामाला जाईल आणि नंदिनी त्याला रोज कामाला जाताना बघून रोज तिळतीळ तुटेल आणि इथे काव्या पार्थ बरोबर बोलण्यासाठी त्याच्या मागे मागे जाईल असं म्हणते रम्या. तर आता रम्या म्हणते पण मला नाही वाटत आई ह्यावेळी पार्थ लगेच तिला भीक घालेल. तर आता इथे वसवत्या म्हणते असंच व्हायला पाहिजे. हे बघ रम्या, आपल्याला घरामध्ये मान मिळो किंवा न मिळो पण काव्या आणि नंदिनीचा अपमान सतत व्हायला पाहिजे असं म्हणते आता इथे वसवत्या. आज नंदिनी मानिनीच्या नजरेतून कायमची पडली असं म्हणते आता इथे वसवत्या आणि विक्रम मामाच्या सुद्धा असं म्हणते रम्या. तर आता इथे नंदिनी म्हणते मानिनीला आई. तर आता इथे मानिनी आणि नंदिनी एकमेकांना घट्ट मिठी मारतात बघा प्रेक्षक किचन मध्ये. दोघे रडत असतात खूप. आई चुकलं माझं असं म्हणते नंदिनी. नाही ग नंदिनी असं म्हणते मानिनी. तुझं नाही चुकलंय. विक्रम म्हणतायत तेच बरोबर आहे असं म्हणते मानिनी. आमचंच कुठेतरी चुकलं असणार असं म्हणते मानिनी. सासू म्हणून माझंही चुकलं असेलच ना असं म्हणते आता इथे मानिनी. सुनेला माझ्यापाशी का बोलावंसं नाही वाटलं. आई प्लीज असं म्हणते आता नंदिनी. प्लीज तुम्ही स्वतःला दोष देऊ नका असं बोलू नका. तुम्ही समजताय तसं काहीच नाही आहे. मी खरंच सांगते आनंद निवासचा विषय जर मी घरात काढला असता तर जीवाना खूप मोठा धक्का बसला असता असं म्हणते नंदिनी. पण जे होऊ न वे म्हणून जे लपवलंस ते शेवटी झालंच ना असं म्हणते आता इथे मानिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे मानिनी म्हणते आणि केवढा भडका उडाला असं म्हणते मानिनी. तर आता इथे नंदिनी म्हणते मी चुकले हो. मी चुकलीच आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. पण ह्या सगळ्याची शिक्षा जीवांना मिळाली आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता नंदिनी म्हणते तुम्ही प्लीज बाबांशी बोला ना असं म्हणते नंदिनी. तुम्ही प्लीज एकदा बोला ना बाबांशी. मी जीवाना असं नाही बघू शकत हो असं म्हणते नंदिनी. मी नाही बघू शकत आहे असं म्हणते आता इथे मानिनी. मी बोलले यांच्याशी पण असं म्हणते मानिनी. पण नाही ऐकणार आहेत ते असं म्हणते मानिनी. तर नंदिनी खूप रडते बघा प्रेक्षक हो. हे असं सगळं काय होऊन बसलंय असं म्हणते नंदिनी. खूप रडते ती. तर आता तिची सांत्वना करते मानिनी. रडू नकोस असं म्हणते ती. तर आता इथे मानिनी म्हणते सांभाळ स्वतःला नंदिनी असं म्हणते ती. तर आता मानिनी म्हणते आता वेळ देण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही आहे आपल्याकडे असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता मानिनी म्हणते असं म्हणूया की लवकरात लवकर सगळं पुन्हा आधीसारखं होईल असं म्हणते आता इथे मानिनी. आणि ती अश्रू पुसते आता इथे नंदिनीचे. जीवाला बोलव आपण सगळे एकत्र जेवायला बसूया हा असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता इथे नंदिनी म्हणते झोपलेत ते इतक्या लवकर असं म्हणते मानिनी. तर आता इथे नंदिनी म्हणते माझा उद्या नोकरीचा पहिला दिवस आहे मला लवकर उठावं लागेल म्हणून झोपलेत असं म्हणते नंदिनी. रडत रडत सांगते बघा प्रेक्षक होती आता इथे मानिनीला आपले अश्रू पुसत पुसत. तर आता मानिनी म्हणते उपाशीच झोपला. तर नंदिनी म्हणते हो जे झालंय ते ते फारच वाईट झालंय पण म्हणजे आता ते घडणार आहे ते देवच जाणे असं म्हणते आता इथे मानिनी. आणि ती तिथून निघून जाते बघा प्रेक्षक हो. मानिनी आता इथे सांत्वना देऊ नंदिनीला. तर आता इथे नंदिनी मात्र एकटीच किचनमध्ये थांबलेली असते आणि म्हणते नाही आई मी जीवांच्या बाबतीत काहीही वाईट घडून देणार नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. त्यांची स्वप्न मरू देणार नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. आता काही झालं तरी मी जीवांना खचवू देणार नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे रात्र झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या बघते पार्थकडे आणि आता इथे पार्थ मात्र काम करत असतो तो. तर आता इथे काव्या त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. पार्थ मात्र म्हटलेला असतो ना मला बोलायचं नाही म्हणून. तर त्यामुळे तो बोलतच नसतो. तर आता इथे काव्या फेकते त्याच्यावर एका कागदाचा बोळा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ तो बोळा घेतो आणि परत तिच्या अंगावरच टाकतो. तर आता इथे काव्या बघते परत पार्थकडे. तर आता इथे पार्थ काय बघत नाही तिच्याकडे. तर आता इथे काव्या म्हणते किती खडूस आहेत हे देशमुख पण मीही शांत बसणार नाही असं म्हणून ती काहीतरी लिहिते बघा प्रेक्षक हो एका कागदावरती. आणि आता
परत ती बोळा बनवते आणि फेकते आता पार्थच्या अंगावरती. तर आता इथे तो बोळा घेतो. पार्थ काय वेडेपणा आहे हा, शाळेत आहे का तुम्ही, असं म्हणत होता इथे पार्थ. तर आता इथे काव्या त्याच्याजवळ येते आणि बसते आणि म्हणते, शाळेत नाही मी देशमुख, पण जेव्हा होते तेव्हा माझ्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावर असलेला फुगा असंच फोडायचे मी कागद फेकून, असं म्हणते आता इथे काव्या. मी तुमची मैत्रीण नाही आहे काव्या, असं म्हणतो आता इथे पार्थ. बरोबर बोलताय तुम्ही, असं म्हणते आता इथे काव्या. तुम्ही माझी मैत्रीण कशी असाल, तुम्ही तर माझा मित्र आहात ना, असं म्हणते काव्या. तर आता इथे पार्थ चिडतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे चिडून बघतो तो काव्याकडे. तर आता तो आपल्या लॅपटॉप बाजूला ठेवतो. तर आता इथे काव्या म्हणते, अरे. तर आता इथे पार्थ झोपतो बघा प्रेक्षक हो चिडून. तर आता इथे काव्या चिडते खूप. तर आता ती जाते पार्थकडे. तर आता ती त्याच्या कानाकडे जाते आणि म्हणते, आहात का मित्र माझे, असं म्हणते ती. तर आता इथे काय म्हणतच नाही पार्थ. तर आता इथे काव्या म्हणते, काय हो देशमुख, मी तुमच्याशी केवढं बोलतेय तरी काय बोलत नाही तुम्ही माझ्याशी, असं म्हणते काव्या. ह्याला काय अर्थ आहे बरं, असं म्हणते आता इथे काव्या. ठीक आहे, असं म्हणते ती. तुम्हाला बोलायचं नसेल ना माझ्याशी तर मी पण गप्प बसणार नाही. मी रात्रभर तुमच्यावर असे कुठे टाकत राहीन. मग मला काय बोलायचं नाही असं, असं म्हणते काव्या. तर आता इथे पार्थ काय बोलतच नाही. तर आता इथे काव्या खूप चिडलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळे बोळे जे असतात ते कलेक्ट करते काव्या आणि म्हणते, देशमुख असं नको ना वागू. बघा या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय हे वाचलं पण नाही तुम्ही, वाचा ना, असं म्हणते काव्या तो बोळा घेऊन हातामध्ये कागदाचा. पार्थ मात्र बघतच नाही तिच्याकडे. ठीक आहे, असं म्हणते आता इथे काव्या. तर आता तो बघतच नाही तिच्याकडे. तर आता ती म्हणते, म्हणजे तुम्ही ऐकणारच नाही माझं, ठीक आहे हो देशमुख. हा, असं म्हणते काव्या. अब तो हमला करना ही पडेगा, असं म्हणते काव्या. 1 मिनिट, असं म्हणतो आता इथे पार्थ. बंद करा ही नाटकं तुमची, असं म्हणतो इथे पार्थ. नाही बंद करणार, असं म्हणते आता इथे काव्या. तुम्ही साधी ही चिठ्ठी उचलून वाचली पण नाही. ठीक आहे, मी वाचवते आणि दाखवते, असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे बघा, असं म्हणते आता इथे काव्या. आणि चिठ्ठी दाखवते ती पार्थला. तुमच्या नाकावरचा राग गेला नाही तर माझ्या पोटात अन्नाचा कणही जाणार नाही, असं लिहिलेलं असतं त्याच्यावर. काय अट आहे, असं म्हणतो पार्थ. तुम्ही केलेली अट चालते, मी केलेली अट नाही, असं म्हणते काव्या. तुम्ही खरंच जेवला नाही, तसं म्हणतो आता इथे पार्थ. आता ह्याबद्दल खोटं कसं बोलू देशमुख, मी खरंच नाही जेवली आहे, असं म्हणते आता इथे काव्या. खरंच. आणि काय सांगू तुम्हाला, आता माझ्या पोटातले कावळे सुद्धा माझ्यावर तुमच्यासारखे चिडलेत, असं म्हणते आता इथे काव्या. जोर जोरात ओरडतायत ते, असं म्हणते काव्या. खूप भूक लागली आहे मला, पण काय करणार, असं म्हणते आता इथे काव्या. देशमुख, असं म्हणते आता इथे काव्या. एकदा शेवटचं सॉरी, असं म्हणते ती. प्लीज, असं म्हणते काव्या. सॉरी, असं म्हणून कान धरते आपली ती. तर पार्थ म्हणतो, तुम्ही एक काम करा, वाटेल ते करा, माझ्या मागे मागे करू नका, असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे पार्थ झोपतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या येते तिच्या बाजूला परत आणि आता ती बसते तिच्या समोर कान पकडून बघा प्रेक्षक हो. तर आता पार्थ दुसरीकडे ओळतो. तर आता इथे काव्या त्याचा हात पकडते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पार्थ खूप चिडलेला असतो आणि तो मानतच नसतो काव्याला. तर आता प्लीज देशमुख, असं म्हणते आता इथे काव्याने बघते ती पार्थकडे. प्लीज बोला ना, असं म्हणते ती. तुम्हाला माझा इतका राग यायलाय की मी जेवले नाही जेवले तरी फरक पडत नाहीये तुम्हाला, असं म्हणते तिथे काव्या. मला माहिती आहे तुम्हाला आलाय माझा राग, पण तो राग व्यक्त करा ना, असं म्हणते आता इथे काव्या. बोला, चिडा माझ्या बरोबर आणि मोकळी व्हा. असं सगळं आतमधून साठवून ठेवून स्वतःला त्रास करून घेण्यात काय अर्थ आहे, असं म्हणते काव्या. हे बघा देशमुख, मी परत एकदा सांगते तुम्हाला, मला तुमच्यापासनं काही लपवायचं नव्हतं, असं म्हणते आता इथे काव्या. खरंच, असं म्हणते ती. तुम्हीच विचार करा, असं म्हणते काव्या. काही दिवसांपूर्वी मी स्वतः माझ्या पास्टबद्दल तुमच्याशी बोलायला आले होते, असं म्हणते आता इथे काव्या. पण तेव्हा तुम्हालाच नाही ऐकायचं होतं. तर आता इथे काव्या म्हणते, मला मान्य आहे ही गोष्ट वेगळीच आहे, असं म्हणते काव्या. सिरियस आहे, जी तुम्हाला कळणं खूप गरजेचं होतं. पण मी प्रयत्न केले सुद्धा, पण मला तुमच्याशी बोलायची संधी मिळाली नाही हो देशमुख, असं म्हणते आता इथे काव्या. खरं बोलतेय मी, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर, असं म्हणते आता इथे काव्या. सॉरी ना देशमुख, असं म्हणते आता ती. तर पार्थ काय बोलतच नाही बघा प्रेक्षक आणि आता ती कान धरते आपले. तर सॉरी सॉरी म्हणते ती. तर आता इथे पार्थ बघतच थांबतो काव्याकडे. तर आता इथे पार्थ खूप चिडलेला असतो. तर आता तो दुसरीकडे वळून झोपतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या पण दुसरीकडे वळून बसते आणि आता ती त्या बाजूला जाते परत पार्थच्या बाजूला बघा प्रेक्षक हो, तिला मनवायला. तर आता इथे काव्या म्हणते, देशमुख, अहो देशमुख बोला ना काहीतरी, असं म्हणते आता इथे काव्या. देशमुख बोला ना काहीतरी, बोला, रिॲक्ट व्हा, असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे पांघरून घेऊन झोपून टाकतो बघा पार्थ. तर आता इथे काव्या म्हणते, ठीक आहे ठीक आहे, नाही बोलायचं आहे ना तुम्हाला माझ्याशी, ठीक आहे. मग मी एक काम करते, मी मानिनी काकूंकडे जाते आणि त्यांना सांगते की मला परत गेस्ट रूममध्ये शिफ्ट करा. ठीक आहे, सांगू, असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे जाऊ काय पार्थ, असं म्हणते ती. तर पार्थ काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो. जातेच मी, असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे ती जातेच म्हटल्यावर उठते. तर तेवढ्यातच ती बघते पार्थकडे, तर तो काहीच करत नाही ऍक्शन. ठीक आहे देशमुख, असं म्हणते आता इथे काव्या. ठीक आहे, असं म्हणते काव्या. आता तुमचा राग पळवून लावायची एक मस्त आयडिया आहे माझ्याकडे, असं म्हणते आता इथे काव्या. तर आता काव्या म्हणते, एकच आणि शेवटची, असं म्हणते आता इथे काव्या. तर आता काव्या म्हणते, 1
2 साडेमाडे 3 असं करून ती ब्लँकेट काढते. तर आता इथे पार्थ चिडून म्हणतो, "इनफ इज इनफ. आता अति करताय ना तुम्ही," असं म्हणतो तिथे पार्थ. "अशी बळजबरीने माझ्याकडून माफी नाही घेऊ शकत तुम्ही," असं म्हणतो तिथे पार्थ. "आणि मी रागावलो नाही," असं म्हणतो तिथे पार्थ. "हर्ट झालोय," असं म्हणतो आता तो. "तुम्ही हर्ट केलंय मला," असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे काव्या बघत राहते पार्थकडे. "मी जर का तुम्हाला हर्ट केलं असतं आणि अशी माफी मागितली असती, माफ केलं असतं तुम्ही मला," असं म्हणतो आता इथे पार्थ. "1 मिनिट लागतो हो," असं म्हणतो आता इथे पार्थ आपल्या मनातलं सांगायला. "नाही, मैत्रिणीचे किस्से सांगायला वेळ आहे तुमच्याकडे. पण आनंद निवासचं नाही सांगितलं तुम्ही मला," असं म्हणत इथे पार्थ. "कारण तुम्हाला लपाछपवीच करायची होती. आणि आता जेवला नाही यात त्याचा गिल्ट सुद्धा मलाच देताय," असं म्हणत इथे पार्थ. "प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखीच झाली पाहिजे असं काय आहे का?" असं म्हणत इथे पार्थ. "तसं काही नाहीये. जेवण नाही झालं ना," असं म्हणत इथे पार्थ. "नका जेवू," असं म्हणत इथे पार्थ. "पण मला त्रास देऊ नका," असं म्हणतो तो आणि झोपून जातो बघा प्रेक्षक हो. पार्थ खूप चिडलेलं दाखवलं इथे आणि आता तो पांघरून घेऊन झोपून टाकतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे काव्याला खूप टेन्शन येतं. तर आता इथे सकाळ झालेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा तयार होत असतो ऑफिसला जाण्यासाठी आणि "मी जे सांगेन तेच करायचं आहेस तू," असं म्हटलेलं असतं ना विक्रम. "तू उद्यापासून ऑफिसला यायचं आहेस आणि मान मोडेपर्यंत काम करायचं आहेस," असं म्हटलेलं असतं ना विक्रम. ते आठवतं आता इथे सगळं जीवाला. "मी सांगेल ते आणि मी जे देईल ते सगळ्यात आधी ऑफिसमध्ये तू येशील आणि सगळ्यात शेवटी ऑफिसमधनं तू जाशील," असं म्हटलेलं असतं ना विक्रम. "ह्यात जर का चूक झाली ना तर," असं म्हटलेलं असतं विक्रम. तर आता इथे जीवा घालून तयार होत असतो आपला कोट वगैरे बघा प्रेक्षक आणि आता तो आपली बॅग वगैरे लावून घेतलेला असतो. तर आता तेवढ्यातच नंदिनी बघते त्याला. तर आता इथे आरशामध्ये बघते ती जीवाला. तर आता इथे ती डबा घेऊन आलेली असते जीवाचा. तर आता इथे डोळ्यात अश्रू असतात नंदिनीच्या. "ओके ना," असं म्हणत होता इथे जीवा. बरं," असं म्हणत होता इथे जीवा. "टिफिन दे लवकर, नाहीतर उगाच लेट व्हायला नको," असं म्हणतो जीवा. त्याच्यावर सॉरी लिहिलेलं असतं बघा प्रेक्षक आता इथे टिफिन बॉक्सवरती. तर आता इथे जीवा बघतो ते सॉरीकडे. तर आता इथे जेव्हा म्हणतो, "तुझी चूक नाही आहे नंदिनी," असं म्हणतो तो. "नाही कशी?" असं म्हणते आता इथे नंदिनी. "अनंत निवासच्या वेळी पण मी किती वाईट साईट बोलले तुम्हाला," असं म्हणते आता इथे नंदिनी. "माझ्या काळजाचे तुकडे केले असे म्हणाले मी. म्हणूनच तुम्ही तुमच्या काळजाचा तुकडा आजींचा दागिना विकलात," असं म्हणते आता इथे नंदिनी. "मीच सगळं जर आधी समजुतीने घेतले असतं तर हे सगळं झालंच नसतं," असं म्हणते नंदिनी. "पण जर मी तुझा आनंद निवास परत मिळवू देऊ शकलो नसतो तर मी स्वतःच्याच नजरेत कायमचा पडलो असतो," असं म्हणतो आता इथे जीवा. "त्याचं काय? तर आता तुम्ही आईबाबांच्या नजरेतून उतरलाय त्याचं काय?" असं म्हणते नंदिनी. "आणि याचं गिल्ट किती आहे मला, किती त्रास होतोय मला ह्या गोष्टीचा, कसं सांगू तुम्हाला," असं म्हणते नंदिनी. "आनंद निवासला जेव्हा 15 दिवसांची मुदत मिळाली होती तेव्हा सुद्धा मला इतका त्रास झाला नाही," असं म्हणते नंदिनी. "जेवढा आज होतोय," असं म्हणते ती. "तुमची स्वप्न वेगळी होती जीवा," असं म्हणते ती. "तुम्हाला ती पूर्ण करता आली नाही. म्हणून माझ्यामुळे तुम्हाला आपल्या मनाविरुद्ध ऑफिसला जायला लागतंय," असं म्हणते नंदिनी. आणि आता कान पकडते आणि सॉरी म्हणते ती जीवाला. "नंदिनी तू वेडी आहेस का," असं म्हणतो जीवा. "आणि आपल्या दोघांमध्ये जर कुणाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मी तुझं करीन," असं म्हणतो जीवा. तर आता परत टायटल ट्रॅक लावलंय "लग्नानंतर होईलच प्रेमचं" बघा प्रेक्षक आणि आता नंदिनीला खूप खुश दाखवलंय. तर आजचा भाग इथे समजा बघूया तर एकामध्ये काय आहे इथे. तर आता इथे जीवा म्हणतो पार्थला, "माहिती आहे मी तुझं मन दुखावलंय पण आजच्या दिवशी राग बाजूला ठेवून छोट्या भैयाला जवळ करशील," असं म्हणतो जीवा. तेवढ्यातच कॉल येतो आता इथे पार्थला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा निघून जातो. तर आता नंदिनी म्हणते, "मी तो दागिना परत मिळवून जीवावरचा एकतरी आरोप मिटवून दाखवेन," असं म्हणते नंदिनी मनातल्या मनात. "त्याशिवाय आता मी स्वस्थ बसणार नाही," असं म्हणते नंदिनी. तर रम्या म्हणते, "आज बोलण्यातून त्या जीवाला असे चिमटे काढेन का की त्याला दुखलंच पाहिजे," असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे नंदिनी काव्याला म्हणत असते, "मी जीवाने सगळ्यातून नक्की बाहेर काढन, कारण मी त्यांची खमकी बायको आहे," असं म्हणते आता नंदिनी. तर आता बघा प्रेक्षकावर कॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.